नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांना कोणालाही कळत नसतं की रम्याने खरंच लग्न केलंय का. रम्या आणि विजय दोघे एकत्र जरी राहत असले तरीसुद्धा त्यांनी एकमेकांबरोबर लग्न केलंय की नाही हे अजून त्यांना कळलेलं नसतं. कारण ही रम्या विजयला घेऊन पार्थ काव्याचा बँड वाजवायचा, त्यांना दोघांनाही वेगळं करायचं असं तिने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तर तिने विजयशी लग्न करण्याचा हा फक्त एक बनाव रचलेला असतो. आणि या रम्याचं नेमकं चाललंय काय हीच गोष्ट काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा यांच्या चौघांनाही कळत नसते. तेव्हा काव्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते. काव्या त्यांच्या तिघांनाही सांगते की आपण नेमकं रम्याने लग्न केलंय की नाही हे आता जाणून घेऊयात. आपल्या डोळ्यादेखत तर त्यांनी लग्न केलेलं नाही आहे. त्यांनी खरंच लग्न केलं आहे की फक्त नाटक करत आहेत हे आता आपल्याला कळेल. त्याच्यासाठी काव्याने प्लॅन केलेला असतो. काव्या 2 वरमाला घेऊन येते आणि विजय आणि रम्याला दोघांनाही बोलून घेतात. काव्या आता त्या वरमाला रम्याच्या समोर ठेवते आणि रम्याला म्हणते की रम्या, तुमचं लग्न बघायला आम्ही कोणीच नव्हतो, म्हणून पुन्हा एकदा रीतसर तुमचं लग्न होऊन जाऊ दे. आणि त्याच्यानंतर अक्षदाचं ताट घेऊन नंदिनी समोर येते आणि रम्याला अक्षदा दाखवत म्हणते, मी तर अक्षदासुद्धा आणल्या आहेत. आणि तेवढ्यात लगेच जीवा बोलतो, मी तर मंगलाष्टका म्हणणार. आणि पार्थने देखील मंगळसूत्र आणलेलं असतं. म्हणजे यांच्या चौघांनी लग्नाची फुल तयारी केलेली असते आणि त्यांच्या दोघांनाही ह्या सर्व गोष्टी रीतसर करायला लावणार असतात. पण मात्र रम्याची नेमकं ॲक्शन खूप भयानक असते. रम्या तर आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असते आणि विजय रम्याचा हा डाव हे चौघेही हाणून पाडणार का, किंवा मग खरंच रम्या विजयशी लग्न केलंय असं परत खोटं दाखवणार हे आपल्याला पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.